मुलीची मैत्रीण कधी व्हायचा प्रयत्न करू नका. आपण बऱ्याच वेळेला म्हणतो की मी मुलीची मैत्रीण आहे. अजिबात नाही. तुम्ही मुलीचा आईच व्हायला पाहिजे. पण प्रेमळ आई व्हायला पाहिजे. तुम्ही श्यामची आई व्हायला पाहिजे. पूर्वीची जी कडक शिस्तीतली आई होती ना, ती आता उपयोगाची नाहीये. आता प्रेमळ आईची गरज आहे. तर त्यासाठी तुम्हाला सांगायचंय की तुम्ही आईच्या भूमिकेतनं बाहेर अजिबात पडायचं नाही. मंडळी नमस्कार. सध्या नवरात्र उत्सव प्रत्येकाच्या घराघरामध्ये सुरू आहे. नवरात्र म्हणजे स्त्री शक्तीचा जागर. तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आपल्या मानदेश प्राइम या चॅनलच्या माध्यमातून स्त्री शक्तीचा जागर असा विशेष भाग घेऊन तुमच्या समोर येतोय. या भागामध्ये खास करून महिलांसाठी आणि मुलींसाठी अभ्यासू आणि महिलांसाठी योगदान दिलेल्या व्यक्तिमत्वांचं मार्गदर्शन तुम्हाला लाभणार आहे. आज आपल्या भागामध्ये मार्गदर्शन करणार आहेत आदरणीय प्रभाकरजी देशमुख साहेब IAS, तसेच राष्ट्रवादीचे नेते आहेत. त्यांच्या सौभाग्यवती अनुराधा प्रभाकर देशमुख यांचं महिलांसाठीचं योगदान खूप मोठं आहे. तसेच स्मार्ट गर्ल हा प्रोग्राम त्या संपूर्ण तालुकाभर राबवत आहेत. ड्रीम सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी विविध सामाजिक कामे केलेली आहेत, सामाजिक उपक्रम राबवले आहेत. तर आज आपल्याला त्यांचं मार्गदर्शन लाभणार आहे. नमस्कार. मी सौ अनुराधा प्रभाकर देशमुख, लोधोडे, तालुका माण, जिल्हा सातारा. नवरात्रीचे दिवस चालू आहेत. सगळीकडे आनंदमय आणि भक्तिमय वातावरण आहे. देवीचा, दुर्गा शक्तीचा जागर सुरू आहे आणि त्यातच आज आपण स्त्री शक्तीबद्दल बोलणार आहोत. स्त्री म्हणजे शक्तीची अनेक रूप. स्त्री म्हणजे दुर्गा, स्त्री म्हणजे रणरागिणी, स्त्री म्हणजे चंडिका, स्त्री म्हणजे महाकाली, महालक्ष्मी, स्त्री म्हणजे महासरस्वती, स्त्री म्हणजे पृथ्वी, स्त्री म्हणजे बुद्धी. आणि ही शक्तीची अनेक रूप म्हणजे स्त्री. ईश्वरानं निर्माण केलेली ही एक सुंदर अनुभूती आहे. स्त्री सक्षम झाली तर कुटुंब सक्षम होते. कुटुंब सक्षम झाला तर देश सक्षम होतो, समाज सक्षम होतो. आणि जर आपल्याला देश, समाज सक्षम व्हायचा असेल, त्यांचा विकास करायचा असेल, तर स्त्री म्हणून आपल्याला एक देशाचा आधारस्तंभ, राष्ट्राचा आधारस्तंभ म्हणून स्त्रीला सक्षम केले पाहिजे. त्यासाठीच आज आपण इथे बोलणार आहोत. आपलं स्त्रियांना मला सांगायचं आहे की आपलं जसं शरीर आजारी पडतं तसं मन सुद्धा आपलं आजारी पडतं. म्हणजे काय होतं तर कधी कधी एखादा आघात होतो, काही गोष्टी मनासारख्या होत नाहीत, कधी कधी वैफल्यग्रस्तता येते, कधी कधी मोठं आजारपण येतं. अशा वेळेला आपलं मन सुद्धा आजारी पडतं. शरीराला जशी विश्रांतीची गरज असते तशी मनालाही विश्रांतीची गरज असते. मन आजारी पडतं म्हणजे काय हे आपल्याला वेळीच ओळखता आलं पाहिजे. म्हणजे कसं बघा की आपले कधी विचार आपल्याला स्पष्टपणे मांडता येत नाहीत. आपल्याला घरातले नातेसंबंध बिघडायला लागतात. आपल्याला विचारांचा गोंधळ होतो. आपलं कम्युनिकेशन कमी होतं. समाजापासून अलिप्त राहण्याचा आपण प्रयत्न करतो. विचारांचा गोंधळ होतो. स्वतःच्या भावना ओळखता येत नाहीत. तर अशा वेळेला आपण किंवा आपल्या घरातले असतील, घरातल्या आजूबाजूच्या स्त्रिया असतील, जशा सासूबाई असतील, जाऊबाई असतील, ननंदबाई असतील, मुलं असतील किंवा मैत्रिणी असतील, तर अशांनी जेव्हा असा गोंधळ होतो, जेव्हा आपली वागणूक बदलते, आपल्या लक्षात येतं की आपल्याला खूप स्ट्रेस येतो, त्यावेळेला आपण डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. आपण मार्गदर्शन घेतलं पाहिजे. खूप चांगली औषधं याच्यावरती आलेली आहेत, तर ते आपण औषधं घेऊन बरं व्हायला पाहिजे. कधी कधी आपल्याला चांगले काउन्सिलरकडे गेल्यानंतर सुद्धा आपल्याला त्यातनं मार्ग काढता येतो. तर आपण स्त्रियांनी आपल्या स्वतःच्या मानसिक आरोग्याकडे सुद्धा प्रथम लक्ष द्यायला पाहिजे. आणि आता ही समाजाची गरज झालेली आहे. कारण मोबाईलचा अतिवापर, मुलांची बिघडलेली मनस्वास्थ्य आणि तर त्याच्यामुळे आपल्याला खूप स्ट्रेस येतो महिलांना. आणि त्यासाठी वेळीच सावध होणं आपल्याला गरजेचं आहे. तर त्यासाठीच मला महिलांनो तुम्हाला प्रथम आज आवर्जून सांगायचे आहे की स्वतःच्या शरीराकडे जसे आपण लक्ष देतो तसे स्वतःच्या मनाकडे सुद्धा आपण लक्ष द्यायला शिकलं पाहिजे. आपण जसं मनाकडे लक्ष द्यायला पाहिजे
तर मन केव्हा आपलं हेल्दी राहतं, तर आपलं शरीर हेल्दी असेल तर मन हेल्दी राहतं. तर त्यासाठी आपण योगा करायला पाहिजे. मग बऱ्याच गृहिणी कारणं देतात, की मला खूप काम असतं, मला शेतातलं काम असतं, मला घरातलं काम असतं, मला गुरांचं काम असतं. पण त्याच्यासाठी आपण स्वतःसाठी हे झालं आपण घरासाठी करतो, आपल्या संसारासाठी करतो. पण स्वतःसाठी आपण वेळ देतो का? तर स्वतःसाठी वेळ द्यायचा असेल तर आपण योगा करायला पाहिजे. आजकाल मोबाईलमध्ये फ्री योगा, फ्री वर्कआउट आपल्याला खूप चांगले-चांगले ॲप्स आलेले आहेत. तर ते आपण आपल्याला जमत नसेल तर मुलांच्याकडून, मुलींच्याकडून डाउनलोड करून आपण रोज सकाळी पहाटे आपल्या स्वतःसाठी स्वतःचा म्हणून आपण अर्धा तास द्यायला हवा. हे तुम्हाला मला आवर्जून सांगायचं आहे. आणि 2016 पासून ते 2019 पर्यंत ज्यावेळेला मी आणि माझे पती श्रीयुत प्रभाकर देशमुख साहेब जेव्हा आम्ही पाणी फाउंडेशनमध्ये माण आणि खटावमध्ये काम करत होतो, त्यावेळेला बऱ्याच महिलांच्या मध्ये मला जाण्याचा योग आला. त्यांच्याबरोबर मला काम करण्याचा आणि श्रमदान करण्याचा योग आला. त्यावेळेला माझ्या लक्षात आलं, की प्रचंड क्रयशक्ती महिलांच्याकडे आहे. महिला काय वंडर्स करू शकतात हे त्यावेळेला मी पाहिलं. कारण पाणी फाउंडेशनमध्ये मॅक्झिमम सहभाग पुरुषांपेक्षा बऱ्याच वेळेला महिलांचाच असायचा. मुलींचा सहभाग असायचा आणि त्यावेळेला त्यांच्यातलं टॅलेंट लक्षात आलं. त्यांची क्रयशक्ती लक्षात आली आणि त्यांचं पोटेन्शियल त्यांच्या स्वतःमध्ये काय आहे ते लक्षात आलं. इव्हन बऱ्याच वेळेला महिला म्हणायच्या, की "काकी आम्हाला काहीतरी मार्ग सुचवा, आम्हाला काहीतरी बिझनेस सुचवा, की जे काही आम्ही करू शकू इथे." आणि मग त्यावेळेचं त्या महिलांचं बुद्धिमत्ता, त्यांचं चातुर्य, त्यांचं धैर्य त्यावेळेला माझ्या लक्षात आलं, की त्या काय-काय करू शकतात ते. तर खूप महिला भेटल्या. कोणी आपली मुलं सांभाळत अनाथाश्रम चालवतंय, तर कुणी आपलं घर सांभाळत दुसऱ्यांना डबे देणं, पुरवणं, कुरडया पापड करणं, असे खूप अनेक उद्योग महिला करायला लागलेल्या आहेत. काही मुली लवकर लव्ह मॅरेज करून सासरी नांदायला आलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर त्यांच्या लक्षात आलं, की आपण खूप मोठी चूक केली आणि लवकर लग्न केलं. आपल्यामध्ये खूप पोटेन्शियल आहे, खूप ताकद आहे. आपण खूप काही-काही केलं असतं. पण आता आपण हे घर, वाढलेला संसार, मुलं-बाळं, शेती-बाडी, सासू-सासरे हे सोडून आता आपण इथून जाऊ शकत नाही. आपण ह्या चक्रात अडकलोय. आपलं पोटेन्शियल इथं खूप आहे, पण आता ह्याचा यूज होत नाही. तर मी बऱ्याच वेळेला अशा मुलींशी बसते, त्यांना सांगते, की "बाई गं, अ, खूप मोठं इंजिनिअर होणं आणि शहरात राहणं म्हणजेच काय खूप मोठं करिअर केलं असं नसतं. आपला संसार करणं, सुगृहिणी होणं, आपल्या मुलांच्यावरती चांगले संस्कार करणे, सासू-सासऱ्यांना सांभाळणे, घर सांभाळणे, घरामध्ये चांगलं वातावरण ठेवणे, हे सुद्धा एक मोठं पोटेन्शियल आहे आणि हे सुद्धा सुगृहिणी व्हायचं मोठं लक्षण आहे. तुम्ही शहरात राहिला, कॉम्प्युटरच्या समोरच बसला, पैसे कमवले, म्हणजे तुम्हाला सुख मिळालं असं नसतं. तर हे सुद्धा खूप मोठं सुख आहे. तर तुझ्याकडे जे काही पोटेन्शियल आहे, तू तर असा उपयोग कर. तुला जे शिकता आलं नाही, तुला जे वाटतंय की मला हे करायचं होतं, मला अजून करियर करायचं होतं, तर ते तू मुलांच्यातनं तयार कर. हे सुद्धा तुझं करियरच आहे. म्हणजे मुलांचं करियर तयार करणं, हे सुद्धा तुझं करियर आहे, हे मी तिला शांतपणे बसून समजावून सांगते. आणि मग तिची चेहऱ्यावरची फुललेली कळी बघून मी खूप सुखावते. माझे पती श्रीयुत प्रभाकर देशमुख साहेब आणि मी दोघांनाही समाजसेवेचं आणि समाजकारणाचं वेड आहे. व्यसनच आहे म्हणा ना. आम्ही दोघंही आता रिटायरमेंट नंतरचा वेळ समाजसेवेमध्ये घालवत आहोत. अशा वेळेला ज्यावेळेला आपण समाजात फिरत असतो, समाजात मिसळत असतो, त्यावेळेला बऱ्याच वेळेला मुलींचे प्रॉब्लेम्स लक्षात यायला लागलेत. आणि माझ्या लक्षात आलं, की अन्न, वस्त्र, निवारा याच्याबरोबरच आपण मुलींना करिअर, प्रेम, लैंगिकता ह्याच्याबद्दल सुद्धा मार्गदर्शन करायला पाहिजे. आणि मी आता मान आणि खटावमध्ये शाळा-शाळामध्ये जाऊन स्मार्ट गर्ल हा प्रोग्राम देशमुख साहेबांच्या मार्गदर्शनाखाली राबवत आहे. मग स्मार्ट गर्ल म्हणजे काय करतो आपण? तर मुलींना आत्मजाणीव करून देतो, की "बाई गं, तू कोण आहेस? तुझ्यामध्ये काय पोटेन्शियल आहे? तुझं आत्मभान काय सांगते? तू किती सुंदर आहेस? ईश्वराने निर्माण केलेली एक सर्वांग सुंदर परी आहेस तू. तू घरात नातेसंबंध कसे ठेवायला हवेत? तू आई-वडिलांशी कसं वागायला पाहिजे? मैत्री आणि मोह काय असतं? प्रेम आणि आकर्षण यातला फरक काय?
हे आपण मुलींना समजावून सांगतो. तुम्ही करिअरवर कसं फोकस करायला पाहिजे. तुम्ही प्रेमात पडायला हवं, पण ते योग्य वय कुठलं प्रेमात पडायचं, आपण त्याच्याबद्दल सांगतो. आणि तुम्ही पालकांशी कसं वागायला पाहिजे. मुलींबद्दलचे कोण तुम्हाला ब्लॅकमेल करत असेल, तर त्याच्याबद्दलचे कायदे काय आहेत, त्याच्याबद्दल आपण सांगतो. मुलींच्या मानसिक आरोग्याबद्दल आपण बोलतो आणि आरोग्याविषयी आपण बरेच गोष्टी करतो. तर ह्या गोष्टी करत असताना, मी मुलींशी बोलत असताना, मला खूप समाजातल्या काही मुली अशा येऊन भेटतात, ज्यांनी चुकीची पावलं उचललेली असतात अवेळी, की खूप लहान वयातच 18 वर्ष पूर्ण झाल्याच पळून जाऊन लग्न करतात, करिअर सोडतात. आणि अशा वेळेला मला मुलींना मी जाऊन ॲज अ पेरेंट, आज मी त्यांची आई बनून त्यांना सांगते. माझ्याबरोबर ट्रेनर असतात, की ज्यांनी 10-10, 15-15 वर्ष त्यांना ट्रेनिंगचा अनुभव आहे. तर ते ट्रेनर असतात, 2 दिवस जाऊन आम्ही ट्रेनिंग घेतो आणि आईच्या भावनेतनं जेव्हा मी मुलींशी बोलते, तेव्हा मुली खुलतात आणि त्यांना कळतं, की आपण करिअरवर फोकस करायला पाहिजे. आपण प्रेम म्हणजे काय, आकर्षण म्हणजे काय, ह्यातला फरक त्यांना जाणवून देतो. आणि असं करताना मुलींच्या मनात जे काही प्रश्नांची कोंडी झालेली असते, त्या प्रश्नांची बऱ्यापैकी उत्तरं द्यायचा प्रयत्न करतो आपण. आणि मी आता तुम्हाला सांगितलंच, की स्त्री ही राष्ट्राचा आधारस्तंभ आहे. राष्ट्राचा जर विकास करायचा असेल, राष्ट्राचा विकास जर वाढवायचा असेल, तर पहिल्यांदा महिलांबरोबरच मुलीसुद्धा सक्षम झाल्या पाहिजेत. सक्षम म्हणजे आर्थिक सक्षम झाल्या का? तर नाही. त्या मनाने स्ट्राँग झाल्या पाहिजेत. त्यांच्या करिअरमध्ये स्ट्राँग झाल्या पाहिजेत आणि त्या वेल सेटल झाल्या पाहिजेत. तर मुलगी सक्षम झाली तर कुटुंब, देश, पर्यायानं समाज सगळंच सक्षम होईल. हे माझं एक तत्व आहे आणि त्याच्यासाठी आपण स्मार्ट गर्ल म्हणून हा प्रोग्राम राबवतोय. मी आज 1000 मुलींच्यापर्यंत पोहोचलेली आहे. मला एक 40,000 ते 50,000 मुलींपर्यंत हा प्रोग्राम स्वतः घेऊन जायचं माझं उद्दिष्ट आहे. तर हे जेव्हा स्मार्ट गर्लचा प्रोग्राम राबवताना लक्षात आलं, की पालकांची काय भूमिका आहे, विशेषतः माता पालकांची काय भूमिका आहे. तर मी माता पालकांना पण दुसऱ्या दिवशी शाळेत बोलवते आणि त्यावेळेला त्यांना सांगते, की तुमचं मुलींबरोबरचे संबंध कसे हवे. तुमच्या मुलीला कुठला रंग आवडतो, तुमच्या मुलीला कुठला पदार्थ आवडतो, ते केव्हा आनंदी होते, ती केव्हा दुःखी होते, हे सगळं तुम्हाला माहिती असू द्यात. मुलींना सांगते, की तुम्ही अवेळी असं चुकीचं पाऊल उचललं आणि जेव्हा तुम्ही फसल्या जाता, तेव्हा तुम्हाला कुणाची आठवण येते? तर तुम्हाला आई-वडिलांची आठवण येते. मग जेव्हा तुम्ही सुखात असता, जेव्हा प्रेमात पडता, तेव्हा तुम्ही आई-वडिलांशी चर्चा करा आणि आ, आईची भूमिका मुलींबद्दलची काय किंवा मुलींची आईबरोबरची भूमिका काय, हे मी त्यावेळेला तिथे माता पालकांना पटवून देते. आणि आता ती माता पालकांची मुलींबरोबर जे एक सौहार्दपूर्ण संबंध पाहिजेत, ते डेव्हलप करायची गरज आहे. आणि मातांनो आणि स्त्रियांनो, मला तुम्हाला हृदयापासून सांगायचंय, की आपली पोरगी एक हृदयाचा आपला तुकडा आहे, काळजाचा तुकडा आहे आणि जीवापाड जपला पाहिजे. मुलीच्या जर आयुष्यात तिचं नीट झालं नाही, तिचं पाऊल जर चुकीचं पडलं आयुष्यात, तर मुलगीचं जितकं वाटोळ होणार आहे, त्याच्यापेक्षा आपण शरीराने जिवंत राहून सुद्धा मरेपर्यंत आपण मनाने मेलेलो असू. त्यामुळे मला तुम्हाला महिलांनो हात जोडून सांगायचंय, की आपल्या मुलीकडे लक्ष ठेवा. ती नक्की अभ्यास करते का फोनवर चॅटिंग करते, हे आपलं लक्ष असायला हवं. आणि मुलींबरोबर खूप मैत्रीपूर्ण संबंध ठेवा. मुलीची मैत्रीण कधी व्हायचा प्रयत्न करू नका. आपण बऱ्याच वेळेला म्हणतो, की मी मुलीची मैत्रीण आहे. अजिबात नाही. तुम्ही मुलीचा आईच व्हायला पाहिजे. पण प्रेमळ आई व्हायला पाहिजे. तुम्ही श्यामची आई व्हायला पाहिजे. पूर्वीची जी कडक शिस्तीतली आई होती ना, ती आता उपयोगाची नाहीये. आता प्रेमळ आईची गरज आहे. तर त्यासाठी तुम्हाला सांगायचंय, की तुम्ही आईच्या भूमिकेतनं बाहेर अजिबात पडायचं नाही. पण प्रेमळ, मैत्रीपूर्ण तुम्ही आई व्हायचं आहे. हे तुम्हाला मनापासून सांगायचं आहे. मला आता तुमच्याशी सगळ्यात महत्त्वाच्या टॉपिकबद्दल बोलायचं आहे, सोशल मीडिया. मी खूप वेळा बघते, समाजात खूप उदाहरणं मला न नजरेला पडलेली आहेत, की आपण आपल्या स्टेटसला म्हणा किंवा डीपीला म्हणा, की आपण खूप छान-छान पोज देऊन फोटो ठेवतो. बऱ्याच वेळेला आपला मोबाईल हॅक होतो किंवा आपले स्टेटसचे, डीपीचे फोटो कॉपी करून त्याचा फार वाईट पद्धतीने उपयोग होतो. तर तुम्हाला मला परोपरीनं सांगायचं आहे, की आपल्या स्टेटस किंवा डीपीला ठेवताना
पूर्ण समोरून चेहरा असेल किंवा असा फोटो ठेवू नका. कुटुंबाचा फोटो ठेवा. एकटा सिंगल फोटो, वेगवेगळ्या पोज मध्ये असे ठेवू नका. चॅटिंग करताना मर्यादा पाळा, भान पाळा. आपलं लग्न झालं असेल तर परपुरुषाशी, परबाईशी चॅटिंग करताना भान पाळायला हवं. आपल्या मुलांपुढे, आपल्या जे घरात कुटुंबात जे आपली माणसं आहेत, जे आपले काही कुटुंबानी समाजात नाव एक वेगळ्या पद्धतीने वर नेलेलं आहे, तर त्या नावाला बट्टा लागू नये असं आपलं वागणं असावं. तर सोशल मीडियाचा फार जपून वापर केला पाहिजे. मुलांच्या समोर एक चांगलं आदर्श आई म्हणून आपण उदाहरण ठेवलं पाहिजे. सोशल मीडियावरती फार वेळ घालवू नये. व्हॉट्सअपवरती किंवा फेसबुक असेल, इन्स्टा असेल, आज ठराविक वेळ आपण त्यासाठी द्यायला हवा. आपल्याला मनोरंजन हे हवंच, पण त्यात किती गुंतायचं, त्यातनं कधी बाहेर पडायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचा, ह्यातला वेळ वाचवून आपण आपल्या मुलांच्यासाठी वेळ द्यायला पाहिजे. एक आदर्श पिढी पुढं तयार करण्यासाठी आपण त्यात वेळ द्यायला हवा. मला तुम्हाला सांगायचं आहे की आज आपण स्वतःच्या मानसिक आरोग्याबद्दल पाहिलं, स्वतःच्या मुलांच्या पेरेंटिंग बद्दल आपण विचार केला. आज आपण स्वतःची हेल्थ, योगा, आपण शरीर चांगलं तर मन चांगलं ह्याच्याबद्दल आज आपण बोललो. आपण सोशल मीडियावरती बोललो. आज आपण आपल्या मुलगी स्मार्ट पोरगी व्हायला पाहिजे, स्मार्ट मुलगी व्हायला पाहिजे ह्याच्याबद्दल बोललो. स्वतःमध्ये आपल्या काय काय स्ट्रेंथ आहे, काय काय पोटेन्शियल आहे, काय ताकद आहे स्वतःची, हे ओळखायला आपण शिकलं पाहिजे ह्याच्यावरती बोललो. आपल्या बऱ्याच गोष्टीवरती आज आपण चर्चा केली आणि मला तुम्हाला सांगायचंय की स्वला ओळखायला पाहिजे. स्व म्हणजे स्वतःला ओळखायला आलं पाहिजे ह्यातनं. तर स्वतःतला स्व ओळखायला शिका, हेच तुम्हाला माझं मनापासून सांगणं आहे. सर्व मान आणि खटाव मधल्या महिला भगिनींना माझ्या नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.